होते नेहमी. तुमच्यावर टीका ही होते की मराठीच्या मुद्द्याच्या बद्दल तुम्ही भूमिका घेऊ शकत नाहीये. तुमच्या वेगवेगळ्या घोषणांच्या बद्दल टीका होते आणि गुजरात धार्जिणे म्हणून तुमच्यावरती सातत्याने टीका होते. या टीकेला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? कारण तुम्हाला पण ह्या निवडणुकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरच मतं मागावी लागतील ना? तुम्ही काय करणार आहात? सगळ्यात पहिलं विलाजी हं. की आमच्यावर टीका ही मराठीच्या मुद्द्यावर होत नाही किंवा मराठीच्या विरोधात होते, हे सर्वस्वी चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. हां. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हं. शिवसेनेचं बळ किती आहे आणि शिवसेना खरी कुठची आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोणत्या शिवसेनेकडे आहे, हं. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेने कोणत्या शिवसेनेला स्वीकारलं आहे, हे आम्ही राजकारणात पण आणि निवडणुकीच्या रिंगणात पण शिवसेना म्हणून दाखवून दिलेलं आहे. बर. त्याच्यामुळे आमच्यावर कोण काय टीका करतं याच्यापेक्षा शिवसेना म्हणून महाराष्ट्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कानाकोपऱ्यामध्ये हं. शिवसेना म्हणून मराठी माणूस आणि शिवसेना काय आहे ते आम्ही दाखवून दिलेला आहे. हा पहिला मुद्दा. बर. दुसरा मुद्दा असा की आपण मगाशी म्हणालात भाजपचं तुफान. अहो, भाजपचं तुफान ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी शिवसेनेला तुम्ही काय म्हणता ना? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचा स्ट्राईक रेट बघा. आम्ही शिवसेनेचा झेंडा आणि निशाणे अखिल जे ही हसतायत बहुतेक त्याला महाराष्ट्राच्या म्हणायचे त्यांच्या तुफानावर स्वार झालेले. नाही. आता हे तुम्हाला काय म्हणायचंय त्याच्याबद्दल हां. आम्हाला काही म्हणायचं नाही. आम्हाला काय म्हणायचंय ते आम्ही म्हणून दाखवू. कारण कोणाच्या तुफानावर स्वार होण्यासाठी शिवसेना नाहीये. हां. तर शिवसेना स्वतःच्या बळावर घराघरात जाण्यासाठी शिवसेना आहे. हं. आणि तेवढं काम हं. गेल्या 2.5 वर्षात एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही हे काम डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, हं. मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाबरोबर जाण्याची गरज नाही. तिसरा मुद्दा हं. की मराठी काँग्रेसमध्ये आहेत, मराठी भाजपमध्ये आहेत, मराठी शिवसेनेत आहेत, मराठी इव्हन समाजवादी पार्टीत आहेत, हां. मराठी MIM मध्ये आहेत, हं. मराठी वंचित मध्ये आहेत. मग एवढं सगळं महाराष्ट्राच्या समोर चित्र असताना काही माध्यम मराठी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मराठी म्हणजेच आदरणीय राज ठाकरे साहेब म्हणत असतील तर ते कितपत नाही योग्य आहे? डॉक्टर अहो, हे बघा जेव्हा मराठीच्या त्रिभाषा सूत्राचा मुद्दा आला तेव्हा कोण कोण काय काय बोललं, मराठीसाठी आग्रही कोणी घेतलं, याच्यावरून सगळे डिबेट झाले ना. नाही, तुम्हाला नाही, माहिती आहे ना कुणाची विलासजी, काय भूमिका होती तेव्हा ते. विलासजी, एक हां. गोष्ट लक्षात घ्या. हं. एखाद्या मुद्द्यावरून कोणी काय भूमिका घेतली हां. याच्यावरून त्या मराठी जनांची मालकी हां. ती कोणाकडे जात नाही. प्रत्येक पक्षामधला मराठी माणूस आहे आणि मराठी अविनाशजी मालकी आहे माणसाने तुमच्याकडे? म्हणजे मालक आहात तुम्ही एकच मराठी मिनिट. माणसांचे? मालकी घेतली एकच तुम्ही? मिनिट द्या मला. एकच मिनिट. महाराष्ट्राचा हां, एक मिनिट बोला त्यांचं बोला उत्तर घेतो राजू ना. बोला. एकच मिनिट द्या मला. हां. की ज्यावेळी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा मराठी माणसं या प्रत्येक महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांमध्ये होती आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे मतदान केलं आणि त्याच्याप्रमाणे लोकांना निवडून दिलं. मग बाळासाहेब का त्याच्यामुळे चुकीचे होते का मराठीचा मुद्दा उपस्थित करणारे? मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की आम्ही सांगत नाही मराठीचा मुद्दा कोणी उपस्थित केला म्हणजे ते चुकीचं आहे. हं. पण असं जे चित्र नरेटिव्ह रंगवण्याचा प्रयत्न होतोय तो प्रयत्न संपूर्णपणे फसवा आणि चुकीचा आहे. ठीक आहे. मराठी अविनाशजी त्यांचा कोणाची थेट मालकी नाही. कळलं तुमचा मुद्दा. मी विचारतो. मालकी तुमच्याकडे आहे का म्हणतात मराठीची? नाही, मालकी महाराष्ट्राची मालकी मराठी माणसाकडे आहे. हां. कारण ही